सो हॅलो गाईज, गुड आफ्टरनून, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आता चाललेली आहे वाशीला. शिवानी ताईचा बड्डे आहे. सो आता मी ऑटो वगैरे पकडते, त्याच्यानंतर आपण डिरेक्टली तिकडे जाऊन भेटूया. सो मला ऑटो वगैरे भेटलेली आहे, मी ऑटोमध्ये बसली आहे. आपण आता खार स्टेशनला जातो आहे. त्याच्यानंतर बघूयात खार स्टेशनवरून ट्रेन वगैरे पकडून वडाला जायचं आहे. त्याच्यानंतर मग वाशीची ती पण पनवेलची ट्रेन पकडायची आहे. खूप हॅक्टिक आहे. सो वेट अँड वॉच. यहाँ से ले लेते हैं. हाँ हाँ ठीक है. सो चला भेटूया ट्रेनमध्ये. सो मी आता आलेली आहे खार स्टेशनला. प्लॅटफॉर्म नंबर 2ला जाते फटाफट, कारण आपली ट्रेन येणार आहे तिकडे. भेटूया ट्रेनमध्ये. CSTची ट्रेन आहे 3:20ची आणि आत्ताशी वाजले 3:12. सो आणि गरमी तर एवढी होते ना की मी तुम्हाला काय सांगू, मलाच समजत नाही. खूप असं एकदम ऊन पण खूप आहे. पाऊस 2 दिवस काय मस्त पडलेला, मस्त थंड थंड वाटत होता. आता रिटर्न तसंच गरमी होते आहे पूर्ण. सो अजून ट्रेन नाही आली आहे तिथली. पूर्ण प्लॅटफॉर्म खाली आहे. लोक आहेत पण इतके पण नाही आहे. सो मी आता पनवेलच्या ट्रेनमध्ये आहे. आता मग त्याच्यानंतर वाशीला उतरून ऑटो पकडून कोपरखेरणेला जायचं आहे अस्मिताच्या घरी. सो मी आता शूट वगैरे काय करत नाही, मी डिरेक्टली तिकडे जाऊनच भेटते, कारण ट्रेनमध्ये गर्दी पण खूप आहे आणि सर्व तोंडाकडे बघत आहेत माझ्या. सो म्हणूनसाठी डिरेक्टली आपण तिच्या घरी भेटूया. सो मी फायनली वाशीला पोचलेली आहे. आता आपण पकडूया इथून शेअरिंग ऑटो. स्टेशनच्या बाहेर आलेली आहे मी. सर्व ऑटो लागतात इकडे बाहेर साईडला. सो बघूया आता आपण. तीन टाकी. अच्छा, 3 टाकी. तिकडे पोहोचून कंटिन्यू करूया. एवढा मेहनतने जे माझा वेट वाढलाय ना, मला तर वाटतं की असंच चालून चालून माझी वेट कम होणार आणि मला त्यात खुशी पण भेटणार गाईस. पण माझ्या मम्मीला दुःख होणार, कारण बिचारी एग्स वगैरे काही ना काही करत असते माझ्यासाठी, मला खायला द्यायला. सो बस एवढाच, बाकी काय नाही. हाश फायनली अस्मिताच्या एरियामध्ये पोचलेली तर आहे, पण अजूनपर्यंत तिच्या घरपर्यंत नाही पोचलेली आहे. तिच्या घरपर्यंत जाण्यापर्यंत तर मला वाटतं की चक्कर येऊन पडून जाईल मी. बट ठीक आहे गाईस, जायला पडणार. ताईचा बड्डे आहे आमच्या म्हणूनसाठी. सो अशी काहीतरी तिची गल्ली आहे ही एरियाची तिच्या. मला असं तरी वाटतं ना की मी जाम कंटाळली आहे. माझ्यामध्ये कॉन्फिडन्स बघताय तुम्ही, इथे सगळे लोक आहेत आणि मी असं व्लॉगिंग करत चाललेली आहे रोडवरून. देखा, यूट्यूबर बनना है गाइस, पैसा कमाना है. कॉन्फिडेंट नहीं रहेगा तो फिर कैसा करूँगी. सो म्हणूनसाठी जरा मस्त असं कॉन्फिडन्स वगैरे सध्या तरी आलेला आहे आपल्याकडे. माझी श्वास हे होते. सो आपण तिच्या घरी जाऊन भेटूयात. ओ माय गॉड, फायनली अस्मिताच्या घरी आलेलो आहे आपण. आणि दरवाजा तर बंद आहे. मॅडम कुठे आहेत काय माहिती नाही. अस्मिता
ही इथे नाही कदाचित, मे बी ती त्यांच्या आईकडे असेल, तिकडे बघूयात. आई अस्मिता आहे, ये सो गाइस बघू शकता इकडे आहे अस्मिता मॅडमचे दिवे चालले आणि हे दिवे बनवत आहेत. ओके, करण दीदीचा बर्थडे आहे जसं मी तुम्हाला सांगितलं. मग अस्मिता दीदी कुठे आहे? तुला एक चांगला सीट भेटली. एक हॅलो, ही काय लिहिला? झोपली आहे. मला वाटलं ताप वगैरे काय. हॅलो, ची बर्थडे गर्ल झोपलेली आहे बिचारी आणि बर्थडे गर्लची बहीण आहे. जे मी आता एवढी कामं केली आहेत इथे मेहनत करते इसको. आणि ही आई आहे. आई हाय बोला. आई आहे ही. आणि बर्थडे गर्लला काय झालं भाई? हॅपी बर्थडे. हमारे यहाँ ऐसा ही होता है. काही गाली मध्ये द्या तू. सगळे सिद्धिविनायकला झोपली आहे गाई, जाऊ द्या. ती तर शिया वगैरे घालेल म्हणून साठी आपण ब्लॉग बंद करूयात. आणि आमचा अवतार बघा भिकारी सारखं रेडी. सो आता आम्ही लोक चाललो आहे ताईसाठी बुके घ्यायला. हा, असं एकदम मस्तवाला बुके बनवूया तिच्यासाठी. कारण आम्ही सर्व फुलांच्या मागे खूप पागल आहे भाई. आम्ही दोघं सनफ्लावरवाले आहेत, ती रोजेस वगैरे वाली आहे. कारण तिला सनफ्लावर वगैरे असं काय आवडत नाही लगेच. सो अभी हम बुके वाले के पास जाएंगे और आपको तिकडे दाखवतो आम्ही कोणता बुके सिलेक्ट करतो, कसं बनवतो वगैरे. सो कस्टमाइज करतोय बुके बेसिकली. येस, रेडीमेड वाला घेतला आम्ही, आम्हाला असं धंदा आवडत नाही. सो बाय बाय, चलो मिलते हैं. कोण बोलतो की बॉयफ्रेंडच हवा बुके विके द्यायला? फ्रेंड्स पण देतात गाईज. आम्हा लोकांनाच बघा, आम्ही ही फोटोशूटसाठी पण बुके घेतो आहे. एक्सपिरियन्स गर्ल 1100 रुपयाचा बुके घेतलेला बर्थडेचा शूट करायला. खूप छान छान आहे. सो बघू आता आम्ही अंकलकडे आलो तर आहे. चला बोला ना आता. भैया बुके चाहिए. रोज का बनाना होगा तो कितने तक जाएगा? वो वाला कितने का है? ग्रीन वाला है पेपर का. हाँ, ये और अगर ऐसे छोटा बनाने का रहेगा तो पिछले टाइम लोग आपसे ही बना के लिया था. वो सनफ्लावर का बनाया था ना, छोटा सा. वो सिर्फ फ्लावर का बनाना है ये टाइम अपने को. ज़्यादा बड़ा भी नहीं चाहिए. तो बघू आता आम्ही लोक कोणता घेतो काय घेतो त्याच्यानंतर आम्ही मला भेटतो. काय काय बोलला? अरे मी त्याला ना सांगितलंय 6 साडेसहा पर्यंत येतो आम्ही. लेट होईल आपल्याला ना 6:30 ते 7:30 पकड. अरे ते सॅम, तू, ओमकार, कोहली, तिचे फ्रेंड्स, कॉलेजचे स्कूलचे फ्रेंड्स काही बोलवले. माझे स्कूलचे फ्रेंड्स वगैरे तिला ओळखतात. 1-2 मैत्रिणी आणि माझी फॅमिली असं. ठीक आहे. आमचा अजूनपर्यंत बुके नाही बनलाय आणि आमचा कॅफेचा टाइम आहे 6 बजे का. और अभी बजा है 5:30. भाई लोकांना आधे ready पण घंटे व्हायचंय. मी तर भिकारण दिसते आणि मी अशीच फिरतीये. मी तिला घेऊन आली, मला बोललं ती कपडे वगैरे घालून चल. म्हणलं नाही शी नको. दिवे बनवलेत दिव्यांसारखे आता मी दिसायला लागली. आता पण फेस पूर्ण ब्लॅक झाला गाईस ट्रॅव्हलिंग करून. अरे मला तर बघ फोडा बिडा कुठे कुठे आला. मला आमचा बुके रेडी झालेला आहे आणि हिचं काहीतरी चाललं आहे. बुके आडा हो गया तेडा हो गया करते बाई. ठीक आहे जाणतो भैया. आणि हे बघू शकता पोपट केला. आमचा बुके रेडी झालेला आहे. आता आम्ही लोक इज गोईंग घर पे गाईस. प्याज झाला. आता आम्ही लोक आलो आहे पाणीपुरी डेट वरती. डेट वर
कांदाच आहे फक्त. अंकल आता पाणीपुरी देतात आहे. ब्लॉगर लोकांमुळे दुनिया चालली आहे सध्या. हा बडा मजा आहे का गाईस. पाणीपुरी खातो आणि आम्ही निघतो. सो आम्ही लोक रेडी वगैरे झालेलो आहे. अस्मिता रेडी पण झाली आहे, पण ती काहीतरी काम वगैरे करते तिच्या घरातला. सो असं काहीतरी हा माझा पूर्ण आउटफिट आहे. आणि आपण शिवानीताई ऑलरेडी गेलेली आहे कॅफेला. ती तिच्या कोणत्या तरी फ्रेंडनी तिला घेऊन गेली आहे, कारण सरप्राईज देणार तिला. तर ते शो नाही करणार, तिचे फॅमिली वगैरे सर्व येत आहेत, तिचं भाव मम्मी पप्पा वगैरे वगैरे, आणि असे भरपूर सारे आमचे फ्रेंड आहेत. सो आपण भेटूया डिरेक्टली लोकेशनवरती राहून. देन बाय. हाय कर. बाबू आहे. हाय बोल. आणि ही अस्मिता मॅम आहे आणि यांचं आउटफिट बघा. आणि हे खाली बघा, खाली भिकारी पण कमी आहे. ऑप्शन नाही भाई. तिथे बसला असेल ना तो. तिचं रिॲक्शन घे, तिथंच काय घ्यायचं ते. सगळं काय कोणी येणार आहे. राहू दे. अरे तू कधी मागायचं चालू मला. किती फिरवलं मला हिने. आमची बर्थडे गर्ल आलेली आहे आणि काय उद्योग ठेव तू त्यांना. हातले नाचतो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अक्का. हॅपी बर्थडे टू यू. हिचा बर्थडे गिफ्ट जो मॅडमला हे भेटलेला आहे. वन पीस. आणि ह्या मॅडमला काहीच काम धंदे नाहीये. थँक्यू. आणि हे सर्व लोक जे सगळे लोक रिकामटे इकडे त्याच्यातले. ए हा सगळे जास्त मस्ती झाला दाखव पहिला. फाडलं त्याने बघ. हे गप्रे माझं सुटायला नाही बोलत दिलीच करायचं. ह्याला घे हॅलो बोलतोय तू. हाय कर हाय कर हाय कर. परफेक्ट शाबाश. होय. झाले 8 वाजले. बिचारी फोटो काढण्यासाठी एवढा स्ट्रगल करते ना. इकडे कॉर्नर मध्ये उभी आहे, हाईट पण नाही पोहोचत आहे तरी उभी आहे फोटो काढण्यासाठी. फोटो काढण्यासाठी स्ट्रगल. 480 केक. येस. 480. कोणी पाहिजे माझं असं काय होता पूर्ण. सो हा आजचा माझा आउटफिट होता. तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की हा आउटफिट कसा आहे काय आहे. आणि हा आमचा चिकडू आवाज करतोय. हॅपी बर्थडे टू यू. चल कॅफेवाले आम्हाला मला भागवायचं तरी आम्ही स्वतः निघतोय. चल चल चल. हे चला चला चला. थँक्यू. आमचे टीममेट विचारूच नका. आम्हाला भागवण्याचा वेळ आला. अंकल लोक थोडा टाइम अजून थांबलं असतं ना. अंकल लोकांनी आम्हाला धावून बाहेर टाकलं असतं. आम्ही आता घरी वगैरे जाते. कपडे वगैरे चेंज कुठे जावा गाईज. ट्रॅफिक तर मॅन्डेटरी आहे भाई. ट्रॅफिक तेव्हा आम्हाला पोरीला घेऊन आले. कोणाचं काहीतरी आतमध्ये काय झालं बघा. आता काय करू आमच्या भूतासाठी बलून्स घ्यावे लागतात. दिखाओ मुझे उसको.
सो आता आम्ही आलेलो आहे शिवानी ताईनी बड्डेची पार्टी द्यायला घेऊन आलेली आहे इकडे. सो आम्ही लोक आलेलो आहे रावडी मोमोज यात. आणि हा डोर ओपन कर होता. आमची बड्डे गर्ल त्याचं ते पण फेमस. आणि ह्या दादाचा कॅफे आहे. प्रमोशन करती. खाऊन वगैरे झालेलं आहे, पोट भरलेलं आहे. होप सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. अगर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असणार तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करायला